नमस्कार मित्रांनो, मी गेल्या काही दिवसांपासून बऱ्यापैकी आध्यात्मिक साहित्य वाचतोय, पोस्ट वाचतोय आणि त्या सगळ्यातून एक जाणवतं की भगवान गौतम बुद्धांनी जो मार्ग सांगितलेला आहे तो किती गरजेचा आहे. आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये त्या मार्गावरून चालणं किती आवश्यक आहे. भगवान बुद्धांच्या संदर्भातल्या ज्या काही पोस्ट असतील, त्यांच्या संदर्भातलं लिखाण असेल, तत्त्वज्ञान असेल, ते वाचताना आपण असंच वागायला हवं, असंच करायला हवं असं वाटतं. पण प्रत्यक्षात ते तितकं सोपं आहे का? आणि दुर्दैवाने याचं उत्तर नाही असंच येतं. त्यामुळं जे काही आयुष्यामध्ये चाललेलं असतं त्यातून मार्ग काढता येत नाही. मार्ग समोर भगवान बुद्धांनी आखून दिलेलं आहे, पण त्यावर चालणं हे अतिशय कठीण काम आहे. म्हटलं तर खूप सोपं आहे, पण जेव्हा प्रत्यक्ष कृती करायची वेळ येते तेव्हा ते प्रचंड अवघड वाटू लागतं. शांत, एकचित्त, एकाकी असताना त्या मार्गावरून चालणं सोपं वाटतं, पण जेव्हा प्रत्यक्षात व्यवहारात आपण वागत असतो तेव्हा नकळत आपण तो मार्ग मागेच सोडून दिलेला असतो. जर तुम्ही त्या विचारांच्या गर्तेत असाल तर तुम्हाला जाणीव होते की आपण चुकतोय, पण तोपर्यंत पुन्हा वेळ निघून गेलेली असते. त्यामुळं भगवान गौतम बुद्धांनी दिलेला जो मार्ग आहे, जी शिकवण आहे, त्या मार्गावरून चालायचं कसं या संदर्भात ज्यांनी हा मार्ग यशस्वीपणे अनुसरलेला आहे अशा लोकांना भेटायला मला प्रचंड आवडेल. फक्त ती लोक त्यांनी केलेल्या कामाप्रती प्रामाणिक असायला हवीत. मला वैयक्तिक जवळपास सगळ्या गोष्टी भगवान बुद्धांनी शिकवणुकीतून दिलेल्या पटतायत. पुन्हा एकदा तोच प्रश्न की त्यानुसार वागणं हे थोडंसं कठीण आहे. काय काय जमतंय ते बघूयात भविष्यामध्ये. ते जमवण्याचा माझा प्रयत्न आहे आणि मी ठामपणे सांगू शकत नाही, एवढाच मोठा प्रॉब्लेम आहे की मी त्या मार्गावरून चालू शकेल की नाही. बघूया काय होतं ते. पण आता यूट्यूबच्या माध्यमातून, या ऑडिओच्या माध्यमातून तुमच्यासमोर व्यक्त होणं मला गरजेचं वाटलं. आणि त्याचं कारण इतकंच आहे की कदाचित ऐकणाऱ्यांपैकी ज्यांनी कोणी भगवान बुद्धांचा मार्ग यशस्वीपणे अनुसरला असेल त्यांच्याशी माझी ओळख होईल, त्यांच्याशी संपर्क करता येईल आणि मलाही त्या मार्गावरून चालण्यासाठी प्रोत्साहन मिळेल, मार्गदर्शन मिळेल. तेव्हा कृपया या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जे कोणी असे बुद्धांच्या मार्गावर चालणारे श्रोते असतील त्यांनी आपला मेसेज कमेंट बॉक्समध्ये टाकावा आणि आपला नंबर दिला तर खूप छान होईल. मी थेट आपल्याशी संपर्क करू शकेल. आणि मला खात्री आहे की मी जे व्यक्त होतो ते अनेकांना व्यक्त व्हायचं असतं, फक्त शब्द सापडत नाहीत म्हणून ते शांत असतात. तेव्हा माझ्या भावना या प्रातिनिधिक भावना आहेत हे समजून आपल्या प्रतिक्रिया नक्की द्याव्यात. आणि माझ्या सारखंच ज्यांना अनुभव येतो आहे की ज्यांना
बुद्धांच्या मार्गावर चालायचं आहे पण शक्य होत नाही आहे, त्यांनीसुद्धा आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात. आपण एकत्र मिळून हे कसं साध्य करता येईल याविषयी नक्की बोलूयात आणि एकमेकांच्या सहकार्याने, भावनिक मदतीने आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करूया. यामध्ये कुठल्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार नाही, कोणी कोणाला पैसे मागणार नाही, पैसे देणार नाही. जे काही आहे फक्त ते मनाच्या शांतीसाठी आहे, मनाला योग्य मार्ग मिळण्यासाठी आहे. तेव्हा आशा आहे की आपल्यातले ज्यांना माझ्यासारखाच अनुभव येतोय किंवा ज्यांनी यशस्वीपणे आपल्या आचरणामध्ये बुद्धांची शिकवण आणलेली आहे ते या कमेंट बॉक्समध्ये, व्हिडिओच्या खालच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की आपली प्रतिक्रिया देतील. धन्यवाद.